कसं वागायचं कोणी सांगेल का मला, कसं जगायचं कसं वागायचं कोणी सांगेल का मला. अहो का म्हणून काय विचारताय, चायला या मोठ्या माणसांनी तर ना नाकी नऊच काय 10, 11, 12, 100 आणलेत चायला. बापरे, कोणी ऐकलं तर नाही ना. त्या दिवशी पण शपथ सांगते चुकून तोंडातून चायला शब्द निघाला. मग पुढे काय झालं ते नेमकं आठवत नाही, पण हा गाल मात्र सॉलिड झोंबत होते. तुम्हाला काय वाटतं, काय बरं झालं असेल नेमकं. असो, पण 2च दिवसानंतर बाबा टीव्हीवर मॅच बघत होते आणि अचानक 4 वाक्यानंतर चायला, परत 4 वाक्यानंतर चायला. मला वाटलं झालं आता आमच्या घरात 3रं महायुद्ध होतंय की काय. पण कसलं काय, आई पण बाबांची होलं होऊ देत होती. म्हटलं हे बरे, आमच्या तोंडातून निघतील ते शोले और ये लोग बोले तो फुले. बहुत नाइंसाफी है रे बाबा. असा हा आमचा अन्यायाचा पिक्चर कधीच न संपणारा. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आज सकाळचीच गोष्ट घ्या ना. आमच्या मातोश्री फरशी पुसत होत्या आणि मी डबक्या पावलांनी आली. थोडे ठसे काय उमटले तर म्हणते कशी, काय गे बदकासारखी कशाला चालतेस. मी म्हणाली, अगं बदक नव्हे ग, डबक्या. दिला नाही एक रट्टा. ही जराशी केलेली गंमत माझ्या संगाशी आली आणि माझ्या टीव्ही बघण्यावर कायमची बंदी आली. हो कायमचीच. स्वतः मात्र सहकुटुंब सहपरिवार बसून हास्य जत्रेचा आनंद घेतात. बहुत नाइंसाफी है रे बापा. परवाचीच गोष्ट घ्या ना, आमच्या शिवगामीची. आता ही शिवगामी म्हणजे माझी आजी. हा म्हणजे मी तिला जसं बाबांसोबत बोलताना ऐकलं होतं की मेरा वचन ही मेरा शासन है. तर असाही आमच्या शिवगामीच्या मैत्रिणीच्या मुलीच्या जावेची मुलगी आली स्वतःचं कर्तृत्व दाखवायला. काय तर म्हणे, मावशीजी हे बघ ना, माझं की नाही स्पर्धेत पहिला नंबर आला. झालं, माझ्या आजीने माझी शाळाच घेतली. बघ असं काहीतरी करून दाखव, म्हणजे कसं आमचं ऊर करून येतलो, अभिमान वाटतलो आमका. बस मी ठरवलं, ह्यांचा ऊर भरून येण्यासाठी दम लागेपर्यंत अभ्यास केला आणि ढॅनटॅन आजी ही बघ माझी मार्कशीट. बरा असा, पण व्हायचा यश टिकवता येईल पाहिजे, नाहीतर काय म्हणतात ता, हा 4 दिन की चांदणी. इथे आजी. हे ऐकून मला खरंच असं म्हणावंच वाटलं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. घर बसल्यावरून आठवलं, या मोठ्या लोकांना सतत असं का वाटत असतं की आम्ही छोटे मुलं घर बसल्या बसल्या मोबाईलवर व्हिडिओ गेम्स, कार्टून्स नाही तर रील्सच बघत बसतो. अहो नाही हो, शाळेचा अभ्यास पण मोबाईल मध्येच असतो की नाही. म्हणूनच याला मोबाईल असं म्हणत असतील का. म्हणजे बघा, शाळेत पण बाई आणि इथे पण बाई. नाही समजलं, जाऊ दे, फेका खिडकीच्या बाहेर. फेका. आणि स्वतःला वेळ मिळाला की बसतील मोबाईल धरून. काय तर म्हणे ऑफिसचा महत्वाचा कॉल आहे, ऑफिसचं काम आहे. आता हेच बघा ना, या स्पर्धेची तयारी करण्यासाठी 2-4 व्हिडिओ बघितले तर झाली सुरुवात. आता जर मी हिला ओरडलो नाही तर हिच्याही मलाच ओरडेल, त्यापेक्षा हिलाच ओरडतो. काय गं, स्वतः हातात मोबाईल ठेवतो, मोबाईल आणि बस अभ्यासाला. बरं, आता अभ्यासाला बसावं तर अगं आवर पटकन, स्पर्धेची तयारी पण करायची आहे. आता तुम्हीच मला सांगा, काय बरं करू मी नेमकं. हे असंच म्हणायला माय लाईफ माय रूल्स. खरं तर
माय लाईफ आणि ह्यांचे रूल्स, आणि त्यात कन्फ्यूज होतं हे बिचारं मूल. बहुत नाइंसाफी है रे बाबा. थँक्यू.